महाराष्ट्राने असंख्य प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यातल्या काही निवडक प्रतिक्रिया आपण आता बघणार आहोत मीडिया सेंटरला. आजचा प्रश्न आहे अर्थातच आजच्या या गंभीर मुद्द्यावरती आधारलेला. फलटणमध्ये चलाला कंटाळून डॉक्टरची आत्महत्या जी झालेली आहे त्याला सर्वाधिक जबाबदार कुठली गोष्ट आहे असं आम्ही विचारलेलं होतं. यावरती प्रतिक्रिया काय आल्या आहेत आपण पाहूयात. फेसबुकवरनं अनंत सलगर म्हणतायत, पोलीस खातं प्रत्येक क्षेत्रातील अधिकारी आणि राजकीय मंत्री सगळ्याच पक्षांचे महाराष्ट्राचे भक्षक आहेत. फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया रमेश यांची आहे. पोलीस खातं राजकारणी यांच्या हातचं बाहुलं बनलंय. 6 महिने संबंधित पोलीस अधिकारी निलंबित राहतील आणि नंतर पुन्हा खात्यात रुजू होतील. फेसबुकवरून सोपान यांची प्रतिक्रिया, महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेबाबत सर्वसामान्य जनतेच्या मनात शंका निर्माण झाली असून सरकारचा वचक राहिलेला दिसत नाही. इंस्टाग्रामवरनं लक्ष्मण कुंभार यांची प्रतिक्रिया आहे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडतायत हे आपल्या महाराष्ट्राचं फार मोठं दुर्दैव आहे. अशा प्रकरणातील आरोपींवरती कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत त्यांना आळा बसणार नाही. इंस्टाग्रामवरनं शुभमजी यांची प्रतिक्रिया आहे. प्रथमतः गुंड प्रवृत्तीचे राजकारणी आणि नंतर त्यांचे भ्रष्ट पोलीस अधिकारी हा एक प्रकार आहे. अशा कितीतरी घटना घडत असतील ज्या अजून बाहेर आलेल्या नाहीत. कायदा आणि लोकशाही फक्त नावाला शिल्लक आहे. कलम कोणते लावायचे, आरोपी किती दिवसात सुटला पाहिजे, सर्व पोलिसांच्या हातात आहे. गृह खात्यात मनमानी चालू आहे. अविनाश टोपे यांची युट्यूबवरनं प्रतिक्रिया आहे. पुढची प्रतिक्रिया युट्यूबवरनं अजय रसाळ यांची आहे. लोक पोलीस ठाण्यात जायला नको म्हणतात, कारण जाऊन काय उपयोग, कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक आहे का हाच प्रश्न पडतो. पुढची प्रतिक्रिया आपण बघतोय एक्सवरनं शंतनू यांची, सगळेच जबाबदार आहेत आणि असतात, कुणा एकाला दोष देणं योग्य नाही.